उंचावल्या झाल्या किंवा मी करू शकतो असं नाही. साधारण तुमचा प्रश्न काय आजचा नाही, 1950 पासूनचा हा प्रश्न आहे जवळपास, किंवा गेल्या 50 वर्षाचा प्रश्न आहे, अलीकडच्या काळामधला, स्वातंत्र्यानंतरचा, 65च्या नंतरचा. त्यामुळे हा प्रश्न इतका सहज आणि सोपा नाही जितका तुम्ही सहज बोललात की घेऊन जात आहे. ही जटिलता, याची क्लिष्टता तुम्हालाही माहिती आहे. पण मी आमदार म्हणून मागच्याही पहिल्या टर्ममध्ये तुमच्याविषयी विधानसभेत 2 वेळा आवाज उठवलेला आहे. त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री त्यावेळेसचे एकनाथ भाऊ शिंदे यांच्यासोबत एक बैठक झाली होती. ती बैठक कॅन्सल झाली, पण पुन्हा मी त्यांना घ्यायला लावली साहेबांना विनंती करून. एकच दिवसात पुण्याला पूर आलता म्हणून साहेब गेले होते, तरी तुम्हाला मी जाऊ नका म्हणलं, बैठक उद्या घ्यायला लावू आपण. तुम्हाला मी मुंबईला थांबवलं आणि पुन्हा बैठक आणि त्यावेळेस तुमचं नाव होतं त्याच्यामध्ये सगळ्यांच, बाकी होते तुम्हाला दुसरं घ्यायला लावलं. तुम्ही मला काय तुम्ही केलेला याही पुण्यामध्ये नावाज परत मान्य होती, मला काही आवश्यक आलं वगैरे काय माझ्या मतदारसंघाचा विषय नाही, संपूर्ण महाराष्ट्रातला माझा विषय आहे. आणि माझ्या भागामध्ये आपला मतदार माझी काळजी असण्याची काळजी आहे आम्हाला. त्यामुळं नक्कीच या विषयामध्ये लक्ष घालतो. हा विषय माझ्या एका लोकांच्या लक्षात आहे. प्रामुख्याने अनेक त्याच्यामध्ये आपला गावा लागेल तुमच्या त्या ठिकाणी जे जे आपले आमदार आहेत त्या ठिकाणी सगळ्यांनाच तुम्ही विनंती करा. सगळे मिळून पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये अध्यक्षपदी पुन्हा बैठकीची विनंती करू. तुम्हाला माहिती आहे बैठकीमध्ये मी त्या अधिकाराची माहिती सपोर्ट झाली तुमच्यामुळे झाली, ते माझा वैयक्तिक काय नाही, मला इकडून काम होत आहे तरी मी आलो म्हणजे मला तुमच्यासोबत तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद तर मला आहेच आहे. आशीर्वाद आहे म्हणून मला हा विषय नाही का, कारण आपल्या स्कूलमध्ये तुम्ही तेव्हापासून तुम्हाला हा विषय पूर्ण माहिती आहे. त्यामुळे या विषयाशी माझा जुना संबंध आहे. त्यामुळे या विषयामध्ये आपलंही लक्ष घालू, आम्ही असं पुन्हा प्रयत्न करू. पण आता एक तुमचा जी काय पण अशा माणसाला तुम्ही मुळा बसलाय मला त्यानंतरही माझी विनंती आहे की तुमच्या अधिकाऱ्यांना बोलतो, उशीर पण झाला, मी कलेक्टरांनाही बोलतो आणि SDMनाही बोलतो. हे खरं की कोर्टामध्ये गेल्यानंतर सगळं कोर्टामध्ये एवढे मोठे पैसे वेळ जातो, पैसे जातात, जाणं येणं आणि कोर्टामध्ये लगेच मिळतं. असं सहज का मिळत नाही हा प्रश्न सगळ्याच वडा एवढ्या जनतेला पडलेला आहे. आणि जर वडिलापासून तर कोणाला का मिळत नाही हाही प्रश्न पडला. वडिलाचं दाखवत आहे, भावाचं दाखवत आहे, सगळ्यांचं दाखवत आहे, तरी यांचं मिळत नाही. हा चुकीचं आहे. त्यामुळे या विषयामध्ये मी विषय तुमच्याच बाजूने वकिली करेन. सरकार मान्य शेख साहेब त्यावेळेस मान्य एकनाथ शिंदे साहेब होते, आता देवेंद्रजी आहे. त्यांचा वाढदिवसाच्या तुम्ही शुभेच्छाही दिल्या आहे, शुभेच्छाही पोहोचवतो आणि शुभेच्छाच्या अपेक्षाही पोहोचवतो. जे काही तुमचं म्हणणं आहे सगळं माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत वकिली तुमची फुकट फीस न घेता त्याची जबाबदारी माझी आणि तुझ्यासोबत मी खांद्याला खांदा लावून प्रसंगी रस्त्यावर उतरून तुझ्यासोबत मी राहील एवढं आश्वस्त करतो. आणि पुन्हा एकदा विनंती करतो की आम्हाला कुठं ते सेवा सांगतात तर ते आंदोलन आहे बाकीचे विषय म्हणजे लोकशाहीमध्ये सगळे जे काही आलेले आहेत ते सगळे तुम्ही वापरलेले आहेत आणि हे पुन्हा पुन्हा वापरत आहे आमरण उपोषण. माझी विनंती आहे की आमरण उपोषणापेक्षा लाक्षणिक उपोषण आजचं वजन बसा, उद्याचं वजन बसा, असं काहीतरी करावं. अशा माणसांना विचार नक्कीच तुम्ही करावा.
त्यापेक्षा चर्चा नाही आपण चर्चा कधी करू नका तेव्हा विनंती करतो माझ्या भागातल्या विकासला लोकांना पुन्हा एक बैठक करू किंवा आपली आपण बैठक त्यावेळेस काय झालं तिकडे प्रवेश सगळ्या कामगारांनी बाकी मला इथे ताकद मिळेल सगळं मिळून प्रयत्न करू एवढं आश्वासन देतो. धन्यवाद भैया.